श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 1, 2 आणि 3 चालू करत आहेत, तरी तो शेवटपर्यंत नक्की ऐकावे ही विनंती। ओम रक्तांग रक्तवर्ण प्रद्य नेत्र सुहास्यवदनम कथा टोपीच माला दंडकमंडल धरू कंट्याकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्य पालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावत धारक पाहि माम पाहि माम पाहि माम। ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वदातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अध्याय 1। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्याय नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः। श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः। ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वदातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। ओम रक्तांड रक्तवर्ण पद्यनेत्र स्वास्यवदनम कथा टोपीच माला दंडकमंडल धरू कंट्याकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्य पालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावत धारक पाहि माम पाहि माम पाहि माम। जय जय क्षीरसागर विलासा माया चक्रचालका विनाशा शेषशयना अनंतवेशा अनामातीता अनंता। जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्याची कांता, जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमूतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरशधर अगम्य लीला जयाची तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान। स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे होय, जिचा वर प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत होता ती ब्रह्मसूता न मिळेली। जो अज्ञान तिमिरनाशक अविद्या कानन छेदक, जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य तेवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य। चरणी त्याचे नमस्कार वारंवार साष्टांग। ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रय नमियेला। धर्म संस्थापना करणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतींचे कर्तव्य। मग घेत असे अवतार प्रत्यक्ष जोका अत्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे। कोट्या आणि कोणत्या काळी कोणत्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्म कुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध। चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यासी साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडूनी। आपुला विख्यात महिमा जनी गाव याचे योजिले करता आणि करविता तुची एक स्वामीनाथा। माझी ठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसे ऐकुनी स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती। कवी लागे अभय देती वरद हस्ते करुनी आता नमू साधू वृंद ज्यासी नाही भेदाभेद ते सौस्मुखी आनंदमय सदोदित राहती। व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार तयाच्या चरणी नमन माझे साष्टांग। कवी कुल मुकुटावंत नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्य रचना विशेष प्रिय जगी झाली। श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञाती डोलवती मान तयांचे चरण नमियेले। ईश चरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी तया नमित वर प्रसादा कारणे। अहो तुम्ही संतजनी मद दिनावरी कृपा करुनी आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथ रचना करवावी। आता करुण मन जय का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले परी हे अमृत जाणूनी आदर धरावा जी श्रवणी। असे माझी असंस्कृत वाणी ते इकडे न पहावे। स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा। त्या अमौदतीच न पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही द्यावया मान सुज्ञाही अन्मान काही न करावा। इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आदरे भक्त परिसोत प्रथमोध्याय गोडहा। इथे श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरणम नाम प्रथमोध्याय गोडहा। श्री शंकरा प्रणमस्तु, श्री श्रीपाद श्री वल्लभा प्रणमस्तु। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अध्याय 2। श्री गणेशाय नमः। कामना धरुनी जे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती तैसेची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होत असे। अक्कलकोटा माझारी राचप्पा मोदी याचे घरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत। साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरुनी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदर तयाचा केला की त्याच सवे एक पारसी आला होता दर्शनासी।
ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले, 3 खुर्च्या आणून बाहेरी मांडा म्हणते एके हारी. दोघासी बैसलोनी दोहो वरी, तिसरी वरी बैसल्या पुन्हा. पाहोनी समर्थांचे तेज उभयंतासी वाटले. चोज साहेबांनी प्रश्न केला सहज, आपण आला कोठोनी. स्वामींनी हास्यमुक्त करूनी उत्तर दिले तया लागून. आम्ही कर्दळी वनातून प्रथमारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर, दुसरी नगरे देखील अपूर्व. बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला. घेतले कालींचे दर्शन, पाहिले गंगा तटाक पावन. नाना तीर्थे हिंडोन हरिद्वारा प्रति गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर, हिंडलो तीर्थे समग्र ऐशी. हजारो हजार नगरे आम्ही देखील, मग तेथून सहज घेती. पातलो गोदा तटकाप्रती, जियेची महाप्रख्याती. पूर्णा तरीवर नेली, केले गोदावरीचे स्नान. स्थळे पाहिली परमपावन, काही दिवस फिरोन. हैदराबादेसी पातलो, येऊन या मंगळवेड्यास. बहुत दिवस केला वास, मग येऊन पंढरपुरास. स्वेच्छेने तेथे राहिलो, तदनंतर बेगमपूर. पाहिले आम्ही सुंदर, रमले आमचे अंतर. काही दिवस राहिलो, तेथून स्वेच्छेने केवळ. मग पाहिले मोहोळ, देश हिंडोनी सकळ. सोलापुरी पातलो, तेथे आम्ही काही महिने. वास केला स्वेच्छेने, अक्कलकोटा प्रति येणे. तेथून या झाले, तैपासून या नगरात. आनंदी आहो नांदत, ऐसे आमचे सकल वृत्त. असे मुळापासून 12 वर्ष मंगळवेड्याप्रती राहिले स्वामी राजयती. परी त्या स्थळी प्रख्याती, विशेष त्यांची न झाली. दर्शना येता साधू दिगंबर, लीला विग्रही यतीवर. कमरेवरी ठेवून कर, दर्शन देती तयासी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आनंद भक्त परिसोत. द्वितीय अध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीय अध्याय. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती, स्वामी चरणी ज्यांची भक्ती. त्याची नाही पुनरावृत्ती, पद पावती कैवल्य. निर्विकार स्वामी मूर्ती, लोका चमत्कार धाविती. काही वर्षे करून वस्ती, मंगळ वेडे सोडिले. मोहळा माझी वास्तव्य करीत, अप्पा टोळ झाले भक्त. तेथेचे साकल्य वृत्त, अल्पमती केवी वर्ण. सवे घेऊन स्वामींसी, टोळ जाती अक्कलकोटासी. अर्धमार्गावरून टोळासी, मागे परतन भाग पडे. टोळ गेली परतोनी, स्वामी चालले उठोनी. बहुतवर जिल्हे सेवकांनी, परीनच मानिले त्या. तेथून या निघाले, अक्कलकोटा प्रति आले. ग्रामद्वारी बैसले, यती राजे स्वेच्छेने. तेथे एक अविध होता, तो करी तयांची थट्टा. परी काही चमत्कार पाहता, महासिद्ध समजला. पूर्व पुण्यस्थव निश्चिती, आले चोळपाचे गृहाप्रती. स्वामींशी जाणून ईश्वर मूर्ती, चोळपा करी आदर. योग यागादिक काही चोळपाने केले नाही. परी भक्तिस्थव पाही, स्वामी आले सदनाते. तयाची देखून या भक्ती, स्वामी तेथे भोजन करीती. तेव्हा चोळपाची चित्ती, आनंद झाला बहुसाळ. तैपासून तयाचे घरी राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी, चोळपा करी अधिकाधिक. तेव्हा राजा पदाधिकारी, मालोजी राजगादीवरी. दक्ष असून कारभारी, परमज्ञानी असतीजे. चोळपाचे गृहाप्रती आले कोणी एक यती. लोका चमत्कार दाविती, गावात मात पसरली. लोका माझी पसरली मात, रूपाची कळा वृत्तांत. की आपुलिया नगरात यती विख्यात पातले. वार्ता ऐसी ऐकुनी, रावो बोलला काय वाणी. गावात यती येऊनी, फार दिवस झाले. परी आम्हा श्रुत पाही, आज वरी झाले नाही. आता जाऊन लवलाही, भेटू तया यतीवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी, ऐसी वार्ता ऐकली कानी. हे सत्य तरी येऊनी, आताच देती दर्शना. राव मुखातून वाणी निघाली, तोची यती मूर्ती पुढे ठेवली. सकल सभा चकित झाली, मती गुंगली रायाची. खून पटली अंतरी, स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळून गेली दुरी, चरणी भक्ती जगली ते. सकळ सभा आनंदली, समजती पाऊले वंदिली. षोडोपचारे पूजिली, स्वामी मूर्ती रूप राय. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत प्रेमळ भक्त परिसोत. तृतीय अध्याय गोडहा. श्री स्वामी राजा प्रणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीय अध्याय संपूर्णम. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अशा प्रकारे श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 1, 2 आणि 3 पूर्ण स्वामीचरणी अर्पण करते. त्याचा स्वीकार करावा. काय चुकलं मकलं असलं तर माफ करावं स्वामी गुरुवर्य. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.